सध्या निर्माण झालेल्या एलपीजी टंचाईचा परिणाम हा औषध निर्माण करणाऱ्या कंपनीवर सुद्धा होतोय। एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे औषधांचं उत्पादन ठप्प झालेलं आहे। नागपूरच्या आर्को लाईफ सायन्स कंपनीवर एलपीजी टंचाईचा परिणाम झालाय। आयसीयू मध्ये लागणारं इंजेक्शन औषध निर्मिती ठप्प झालेली आहे। नागपूरच्या हिंगणा एमआयडीसीतील आर्को लाईफ सायन्स कंपनीमध्ये लाईफ सेव्हिंग औषधं तयार करण्यात येतात। यात 2 ते 3 मिलीमीटरच्या औषधांची एम्प्युल्स तयार केले जातात। तर एम्प्युल्स बनवत असताना त्याचं कोटिंग एलपीजीवर गरम करून करण्यात येतं। त्याशिवाय ते बनवू शकत नाही। या कंपनीतील औषधं ही 8 राज्यात पुरवली जातात। मात्र आता एलपीजी उपलब्ध होत नसल्यानं 70% प्रोडक्शन थांबलं। त्यातील युद्धाचा परिणाम एलपीजी पुरवठ्यावर झालेला आहे आणि त्याचा जो परिणाम आहे त्याचा उद्योगांवरही परिणाम दिसून येत आहे। सध्या मी आहे नागपुरातील हिंगणा एमआयडीसी या परिसरामध्ये। इथे आहे आर्को लाईफ सायन्सेस, म्हणजे इथे महत्त्वाची जी औषधं आहेत ती बनवण्यात येतात आणि या औषधांमध्ये खास करून इंजेक्टेबल औषधं जी असतात ती, ज्यामध्ये ॲम्प्युल्स असतील किंवा वायल्स असतील, आणि यासाठी मोठ्या प्रमाणात एलपीजीचा आवश्यकता असते। आपल्यासोबत आहेत डॉक्टर नरेंद्र अग्रवाल, आर्को लाईफ सायन्सेस या कंपनीचे प्रमुख आहेत। सर, काय सांगाल, सध्याची परिस्थिती काय? पहिले तर हे सांगा की तुमच्या कंपनीत काय निर्माण केलं जातं? आमच्या कंपनीमध्ये आमची कॅपॅसिटीमध्ये आम्ही 1 लाख ॲम्पूल पर डे बनवू शकतो, परंतु आणि आमच्या कंपनीमध्ये लाईफ सेव्हिंग ड्रग बनवल्या जाते, जसे काय बीपी वॅकॅन डेक्स्ट्रोज इंजेक्शन आहे जे अॅनेस्थेशियासाठी लागते, आणि आयसीयूला लागणारे मॅक्झिमम इंजेक्टेबल्स आम्ही बनवतो। परंतु एलपीजी गॅस मागच्या 1 हप्त्यापासून आम्हाला पुरवठा व्यवस्थित होत नाही। त्याच्यामुळे आमची कॅपॅसिटी 1 लाख ॲम्पूल बनवण्याची आहे ती सध्या थांबलेली आहे। आणि आता सध्या आम्ही आमचं काम सुद्धा दुसऱ्या वायल लाईनमध्ये थोडंफार चालवत आहे। तर आमच्या कॅपॅसिटीचं ओन्ली 30% काम आमचं चालू आहे मागच्या 4-5 दिवसापासून। आणि एलपीजीचा पुरवठा आम्हाला करून पुरवठेदार आमच्यासोबतच आहे, ते काही पुरवठा करत नाही, त्याच्यामुळे आमच्याकडे काहीच त्याचा अल्टरनेटिव्ह नाही आहे। मेजरली द प्रोडक्शन दॅट वी आर डुईंग ते लाईफ सेव्हिंग ड्रग्ज आहेत आणि आयसीयू मध्ये लागणारे सगळे प्रोडक्ट्स आहेत, जे आम्ही लोकल मार्केट, एक्सपोर्ट आणि गव्हर्नमेंट सप्लाईजला देतो। पण आता काय आहे की ॲम्प्युल्सला, हे जसे ॲम्प्युल्स असतात याला सील करण्यासाठी आम्हाला एलपीजी गॅसची आवश्यकता असते। सर, एलपीजी आम्हाला अवेलेबल होत नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही ॲम्प्युलचं प्रोडक्शन नेमकं घेऊ शकत नाही। त्याच्यामुळे आमचं जे कॅपॅसिटी आहे 1 लाख ॲम्प्युल्स पर डेची, ते आम्ही स्टॉप केलेली आहे सध्या, आणि आता फक्त वायल लाईनचं काम चालू आहे। दररोजची जवळपास 3 ते 4 सिलेंडरची आवश्यकता असते, कमर्शियल सिलेंडरची। पण आता आम्ही जसं 3 ते 4 स्टॉकमध्ये ठेवतो, 2 वीकचं वगैरे घेऊ शकत नाही। पण काय आहे की जसं आता डिमांड केल्यानंतर आम्ही कालिया मशिनरीचे कालिया सर आहे इथे, त्यांना 2-3 दिवसा 4 दिवसापासून आम्ही रिक्वायरमेंट देत आहे। पण त्यांचं म्हणणं हे आहे की आम्हाला पुढून पुरवठा भेटत नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही देऊ शकत नाही। आणि त्यांचं हेही म्हणणं आज सकाळी असं होतं की ते त्यांचे इन्स्पेक्टर येईल बघायला की खरंच प्रोडक्शन बंद आहे का, तरच आम्ही देऊ शकणार। तर आम्ही म्हटलं की जे काही इन्स्पेक्टर आहे ते येऊन बघू शकता आमचं काय सिच्युएशन आहे, आणि आम्हाला लाईफ सेव्हिंग ड्रगला पुरवठा भेटला तरच आम्ही सपोर्ट करू शकतो पब्लिक हेल्थला। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, हिंगणा, नागपूर। मेजरली द प्रोडक्शन दॅट वी आर डुईंग ते लाईफ सेव्हिंग ड्रग्ज आहेत आणि आयसीयू मध्ये लागणारे सगळे प्रोडक्ट्स आहेत, जे आम्ही लोकल मार्केट, एक्सपोर्ट आणि गव्हर्नमेंट सप्लाईजला देतो। पण आता काय आहे की ॲम्प्युल्सला, हे जसे ॲम्प्युल्स असतात याला सील करण्यासाठी आम्हाला एलपीजी गॅसची आवश्यकता असते। सर, एलपीजी आम्हाला अवेलेबल होत नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही ॲम्प्युलचं प्रोडक्शन नेमकं घेऊ शकत नाही। त्याच्यामुळे आमचं जे कॅपॅसिटी आहे 1 लाख ॲम्प्युल्स पर डेची, ते आम्ही स्टॉप केलेली आहे सध्या, आणि आता फक्त वायल लाईनचं काम चालू आहे।